शिवभक्त मौन गिरिराज। आज मला लागले स्वामीचे ध्यान, शिवभक्त मौन गिरिराज। आज मला लागले स्वामीचे ध्यान, आज मला लागले स्वामींचे ध्यान, आज मला लागले स्वामींचे ध्यान। स्वामींच्या शिरावरी शोभे जटाभार, बाबांच्या शिरावरी जनार्दन बाबाचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं। जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं। बाबाजींचं पूजन करायचं भक्त परिवारांना। बाबाजींचं पूजन करून घ्या भाऊसाहेब। ओम जनार्दनाय नमः, 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 ओम जनार्दन टाळ्या वाजवा। ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उपस्थित सर्व संत वृंदांचं पूजन करायचं या ठिकाणी। दर्शनाची आस आपल्या सर्वांना लागली होती। बाबाजी नर्मदेच्या माईच्या परिक्रमाला गेल्यानंतर प्रत्येक जणाला असं वाटायचं की बाबाजी केव्हा येतील, बाबाजी केव्हा येतील। आणि बाबाजी आल्यानंतर आपण निफाड नगरीमध्ये आपण कारखान्यावरती बाबाजींच्या दर्शनासाठी गेलो आणि आजही प्रत्येकाला वाटायचं की बाबा गावामध्ये कधी येतील आणि कधी आपण दर्शन घेऊ बाबाजींचं। ती आज सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींनी आपली इच्छा या ठिकाणी पूर्ण केली आहे का सर्व भक्तगणांच्या विनंतीला मान देऊन बाबाजी या सर्व भक्तांची विनंती आहे की यांना नर्मदा माईचे काही आपल्या अमृतमय वाणीतून काही अनुभव ऐकायचे आहे तर आपण यांना मंत्रमुग्ध करावं ही नम्र विनंती। या ठिकाणी गोसाई बाबाचं पूजन करा। ज्या भक्तांना बाबाजींचं पूजन करायचं आहे त्यांनी समोर येऊन पूजन करून घ्यायचंय बाबाजींचं। परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय, बाबांचं स्वागत होत आहे। या ठिकाणी कानेगाव वारी इथून संदीप भाऊ वाळून सपत्नीक या ठिकाणी आले, त्यांचे पूजन या ठिकाणी करायचं आहे। कारण 16 तारखेपासून बरोबर ना शिवमहापुराण कथा बाबाजींच्या मुखातून कानेगाव वारी इथं होत आहे, त्यांचंही पूजन या ठिकाणी करायचं आहे। ज्यांना पूजन करायचंय बाबाजींचं त्यांनी समोर यायचंय लगेच। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। रामेश्वर भगवान की जय। नर्मदा मैया की जय। या ठिकाणी बाबाजींना संदीप भाऊ शिवमहापुराण कथेचं निमंत्रण देत आहे, तर ते निमंत्रण आपल्या सर्व चिचुंडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आपण सुद्धा 16 तारखेपासून या कथेला उपस्थित राहायचं आहे। प्रत्येकाने या कथेसाठी आपली उपस्थिती दाखवायची। ताईंचं पूजन एका महिलेने करायचं आहे, एका महिलेने ताईंचं पूजन करायचं आहे। की जय। नर्मदा मैया की जय।
करून आपल्या या चिचोंडी आश्रमात आले आहे. आश्रमातून आईला विनंती आहे त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांचं पूजन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटे जळाळी काळुन्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. आज या चिचोंडी आश्रमामध्ये महादेवाच्या या प्रांगणामध्ये आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी पालखीत विराजमान आहे. सर्वांना आणि या व्यासपीठावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेतील एक थोर संत राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, व्यासपीठावर उपस्थित आश्रमाचे संस्थापक डॉक्टर बाबा महेश महाराज आणि या कार्यक्रमाला जमलेले, आजच्या या पौर्णिमेच्या कार्यक्रमाला जमलेले चिचुंडी व पंचक्रोशीतील सर्व भक्तगण, आपण या ठिकाणी दर महिन्याच्या पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. पण गेल्या 4 महिन्यापासून बाबाजी नर्मदा परिक्रमेत असल्यामुळे आपण या ठिकाणी बाबाजींची आतुरतेने वाट बघत होतो आणि हा उत्साह आपल्या या आलेल्या भाविकांच्या या चेहऱ्यावरच्या प्रफुल्लतेतून दिसून येत आहे. बघा, आपण तीर्थ पुण्यवान होण्यासाठी संतांच्या पायाजवळ जात असतं. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळीवशे वैष्णवा. आणि या ठिकाणी तीर्थयात्रा करून स्वामीजी आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्या या चिचुंडी गावामध्ये आलेले आहे. खरोखरच या गावाची पाठीमागची काहीतरी पुण्याई असेल. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो शिष्य असतो तो गुरुच्या दरबारात जात असतो, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा स्वामीजी आपल्याला दर्शन देण्यासाठी इथं या आश्रमामध्ये आले होते. खरोखर भाग्यवान आहे आपण का स्वामीजी आणि अतिशय अंतकरणापासून आपल्यावर प्रेम करतात. भाग्यवान आहे. आणि अशीच आपली या भक्तीची ज्योत नित्य तेवत राहो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण आता 4 महिने झाले तशी स्वामीजींच्या अमृत वचनाकडे जाणार आहे. स्वामीजी दिवसभरातही भरपूर कार्यक्रम करून आलेले आहे आणि शेवटी किती जरी म्हटलं तर थकवा असतोच. पण आता थोडीशी आराम झाल्यामुळे आणि घसाही थोडा बसलेला होता, पण आता रुटीन चालू झाली का बरोबर ते एकदा बोलायला लागले का 5 मिनटं म्हणता, पण ते 10 मिनटावर जातात. सर्वांना माहीत आहे बाबाजी फक्त 5 मिनटं बोलणार आहे, अशी बाबाजींची सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी येवला आश्रमाचे, रोकडे हनुमान आश्रमाचे संस्थापक संदीप गिरीजी महाराज यांचंही शुभागमन झालेलं आहे आणि ते देखील आपलं 5 मिनटं मनोगत व्यक्त करणार आहे. असे नेहमी तसं आश्रम जवळ असल्यामुळे आणि बाबाजीवर खूप आतोनातपणे प्रेम असल्यामुळे त्यांची देखील आपल्या या चिचुंडी आश्रमात नेहमी सदैव उपस्थिती असते. त्याबद्दल चिचोंडीकरांच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळ्याच्या गजरात महाराजांचं स्वागत करायचं आहे. पूजन देखील या ठिकाणी स्वामीजींचं होत आहे. नमः पार्वते पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. सनातन धर्म की जय. निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आपल्या बाबाजींच्या चिचुंडी आश्रमामध्ये आपल्या सर्वांचे आदरस्थान, श्रद्धास्थान, परमंदरणीय, परमादरणीय
परमश्रद्धेय आपल्या जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा, कारण गेले 3 ते 4 महिने आपण सर्व त्यांच्या वाणीला मुकलो होतो आणि जाताना आमचं वाटतं आम्ही आलो होतो त्या जेव्हा तुम्ही परिक्रमाला जाणार होते आणि महाराज म्हणे 2 मिनटं होईना तुम्ही आज परत आलं रोडला तर रोड समजानं म्हटलं चिचोंडीचा रोड आहे का दुसरा कोणता आहे चुकलं काय म्हटलं थोडं आधी कन्फ्यूज झालं. जाताना महाराज खराब रोडने गेले, येताना चांगला रोड घेऊन आले. हे संतांचं कृपा राहते बाबा ना. तर खरंच थोडं मला डाऊट आलं, म्हटलं मुलाला विचारलं गाडी बघ म्हटलं पण नक्की रोड. आधी काय वाटलं त्या मुगबदरीपर्यंत असेल, पुढं चाललं म्हणजे गेला गावापर्यंत त्याचा अर्थ. ठीक आहे. सर्वांना माहीत आहे की परमपूज्य स्वामीजी 93 दिवस माता नर्मदा मैयाची परिक्रमा करून तिथला प्रसाद, तिथलं पुण्य, तिथलं सर्व कारण आपण तर जाऊ शकत नाही, जातो पण निघत नाही घरातून, जाऊ शकत नाही असं नाही. 2 पाय देईल देवाने सगळं घर काही सुद्धा नाही. पण तरी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान स्वामीजी गेलेत आणि जो अनुभव घेऊन आलेत. कारण मैयाचं असं म्हणतात एक स्नान जरी घडलं तरी 1000 जन्माचं पुण्य त्याला लागतं, तसं होत नाही. आणि सगळ्यांना ते आशा आहे की त्या दर्शन प्रत्यक्ष देत नाही. एक मैया नर्मदा आहे, दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या दर्शन बाबाजीने घेतलं, त्यांचा अनुभव घेतला आणि अनेक अनुभूती त्याच्यामध्ये येतात, सांगू शकत नाही माणूस. म्हणून काय म्हटले, तप करो नर्मदा तटी. म्हणून आपण बाबांचा वेळ घेणार नाही, कारण आम्हाला दोघांना सकाळी थोडं बाहेर जायचं आहे. म्हणून आपण जास्त वेळ नाही घेता, बाबाजीने विनंती करू आज त्यांची वाणी आपण ऐकण्याची. कारण मैयाच्या कृपेनं काय फरक पडतो अजून आल्यानंतर, साधनेचं काय ताकद राहते. कारण पायी प्रदक्षिणा करणं काही खरं सांगतो आम्हाला कोणाला वाटत नव्हतं. म्हटलं महाराज 2-4 दिवस चालतील, नंतर गाडीला शेल मारतील. आम्ही फोन लावायचे 4 दिवस, बाबा आज कुठे आहे म्हणे, आता आलो इथपर्यंत. म्हटलं काही नाही, 2 दिवस. परत हप्त्याने फोन लावला, म्हटलं आता गाडी रुळावर लागली, आता 9 महिने 3 महिने येत. मग गॅरंटी आली. मग सगळेच आम्ही नाही, म्हणजे खरं बोललं काय अडचण नाही. म्हटलं महाराज पायी करणारच नाही. असे 10 मिनटं चालत सवय इथून गाडीतून स्टेजवरून गाडी, झोपताना फक्त कॉटवरती, बाकी पायी चालायचं काम माहीतच नाही. पण बाबाजींची कृपेने काय गुरुकृपा राहते, काय साधूचा संकल्प राहतो, संतांचा संकल्प. एकदा ठरलं ना दीक्षा घ्यायची. आम्ही दोघं होतो, 2 मिनटं बाबा फक्त कुंभात गेलो. रमणगिरी बाबा आमच्या सर्वांचे दीक्षा ज्यांनी दिली, सर्व म्हणजे शांतिगिरी बाबा, माधुरी बाबा, सर्व दीक्षा त्यांनी दिली, संन्यास दीक्षा. त्याने सांगितलं का आता मी दीक्षा खूप दिली, आता काय मला दीक्षा द्यायची, हा चाकू फेकला म्हणे मी, आता मला दीक्षा द्यायची नाही. आम्ही दोघं होतो. महाराज म्हणे नाही द्यायची. आम्ही कपडे घालून चाललो घरी, मग आम्हाला घ्यायची नाही. देता तुम्ही द्या, नाही तर शर्ट पॅन्ट घालून आम्ही आमच्या मार्गाला. त्यांनी पाहिले हे एकदम याला म्हणतं इमानदारी. त्या व्यक्तीने एवढा मोठा महापुरुष, बाबाजींच्या लेवलचा महापुरुष, ज्याला बाबाजींनी विनंती केली स्वतः गुरुमाऊलीने दीक्षा द्या, पण आता हट्टाला पेटल्यावर काय होत नाही महाराज. तेव्हापासून तो हट्ट आहे, आत्ता नाही तो. त्या बिचाऱ्याने सांगितलं बस तुम्ही 2-3 शेवटचे पुन्हा घेणार. महाराज दीक्षा दिली, पुन्हा चाकू फेकला, नाही दिली परत कोणाला. ते म्हणे बाबा मला एक वाक्य बोलले होते, म्हणे महाराज संकल्प घेताना जर पैस घेतला तर पैस करणार, जर संकल्प घेताना गाडीत 5 दिवसात तुम्हाला भेटला 1000. जे वाक्य तेच बोलले होते, तसंच वाक्य बोलले होते. म्हणून बाकी जाऊ द्या. महाराजांनी खूप अशी पूर्ण परिक्रमा मैयाने करून घेतली आणि बाबाजींच्या कृपेने झाली आणि त्यांचे त्याच्यामध्ये संकल्प होता. म्हणून आपण सर्वांच्या वतीने त्यांना टाळ्यावाजून धन्यवाद दिलेच पाहिजे. त्यांना विनंती करू का आता आपण आपल्या वाणीतून आम्हाला आपले अनुभव सांगा आणि थोडं आम्हाला उपकृत करा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचन्द्रमौळि
फणींद्र माथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेवा दत्ता 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 अलग सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय रामेश्वर भगवान की जय नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज की जय सब संतन की जय सनातन धर्म के संकट मोचन हनुमान सियावल रामचंद्र की जय हर हर महादेव नर्मदे हर 2 मिनिटं या ठिकाणी आपण भजन करू आणि मोजून आपल्याला बसायचं आहे. आल्यालाच सांगितलं होतं माऊलीला आणि आपण समाधानला की म्हटलं समाधान आल्यापासून जवळजवळ एकही दिवस लोकांनी जेवढे 3 महिने आम्ही चाललो त्याचे 10 पट आमच्याकडून कार्यक्रम करून घेतले आल्यापासून. असे म्हणजे रस्त्याने जरी आम्ही आत्ता आलो 4 ठिकाणी लोक उभं होते आडे होत्या गाडीला. बाबा कार्यक्रम म्हटलं अरे आपण कशासाठी तिकडं पण गेलो आम्ही परिक्रमाला म्हणजे ह्या गोष्टीला कटळूनच गेलो थोडंसं दररोज प्रवचन म्हणजे महाराजाला 24 तास गाडी काय आपण जाऊ बाजूला एका तिकडे गेलो तिकडच्या लोकांनी पाहिलं महाराज आले तिकडेही कार्यक्रम चालू करून दिले म्हणलं हे काही सुटत नाही. म्हणून आपण भाग्यवान आहात. आपण 2 मिनिटं थोडंसं भजन करू. आमचे महाराजांनी खूप छान अगदी थोड्या वेळामध्ये पण अतिशय गोड आपल्याला ज्ञानामृत पाजलेलं आहे. सर्वांनी म्हणूया भजन. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्वांनी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा म्हणा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवाय पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा 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 पार्वती वल्लभ सदा बोलो शिवा नर्मदा मैया की की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय रामेश्वर भगवान की जय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं रामेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण बाबाजींच्या आश्रमात बसलो आहोत. आणि आम्ही सुरुवातीला आपण इथंच बोललो की आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची आणि आज परिक्रमा करून वास्तविक पौर्णिमेचा दिवस असं वाटत होतं की टळतो की काय, परंतु आमचं सर्व मंडळ आलं, आपलं चिचुंजीचं भक्त मंडळ. बाबा आम्हाला खूप बाबाजीचं पालखी सोहळा सगळं खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे, 15 तारीख द्या.
परंतु आम्ही 15 तारीख धुळ्याकडे दिलेली आहे, त्यामुळं आजच घ्या म्हटलं आपण. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण परिक्रमेचं थोडंसं 2 मिनटं बोलू. जास्त नाही. आमच्या संग 2-3 वेळेस त्या ताई पण भेटल्या. काय नाव ताई तुमचं? हां, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण महाराष्ट्रातले जेवढ्या लोकांना कळालं, परिक्रमेत खूप लोक होते, त्यांना कळालं की शिवगिरी बाबा ह्या रस्त्याने येत आहे. प्रत्यक्ष कधी कधी असं वाटायचं की त्यांची आम्हाला भेटच व्हावी. आणि खरंच नर्मदा मायाची कृपा आहे. जेवढे लोक परिक्रमाला पुढे असो मागं असो, प्रत्येकाची भेट झाली. आणि विशेष म्हणजे त्याने प्रत्येकाने बाबाजींचं भस्म घेतलं. बाबाजी तुमच्याकडचं भस्म द्या आम्हाला. आणि म्हणजे इथंच भस्म वाटेत नाही, तिकडंही वाटावं लागलं. काय म्हणजे देव कशी लिहिला. कधी कधी असं होतं, एका ठिकाणी एक मासे विकणारी बिचारी एकदम पाठी भरून घेऊन गेली आणि तिकडून विकून आली. ती एका ठिकाणी नेमकं असं माळ्याचं घर होतं. माळ्याच्या घरात असे मस्त सगळं गुलाबाचे फुलं गुलाबाच्या पाट्या भरेल होत्या. ती आली रात्री, नेमकं तिला रात्र झाल्यामुळे तिथंच झोपावं लागलं. रात्री झोपायला ती सगळ्या बाजूने गुलाबाचे फुलं सगळे असे मोठमोठे बाग बगीचे आणि गुलाबाच्या पाट्या भरेल. हिला कुठं झोप येते. हिला ती पाटी घ्यावं लागली तेव्हा तिला झोप आली. तिची पाटी होती ना एकायची, ती जेव्हा जवळ घेतली तेव्हा तिला म्हणजे ते पाठीशिवाय तिला झोप आली नाही. लक्षात घ्या, बाकीचे गुलाबाचे एवढे फुलं होते पण तिला ते नाही. म्हणजे कुठेही जातो मला ते काही सोडीत. एकदा जर सवय लागली परमार्थ म्हणजे आपण काळ घालावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्षात घ्या, हे अभंग खूप छान आहे परिक्रमावाल्यासाठी बरं का. लक्षात राहा. म्हणजे काळ चिंतनात घालायचा, बोलायचं नाही कोणाशी परिक्रमा करत असताना. बोलायचं अजिबात नाही, मौन धरायचं. जेवढं मौन धरेल तेवढं तुमचा फायदा. नर्मदा माया दिसली की स्नान करायचं. काय करायचं? काळ घालावा चिंतनेने, एकांतवाशी, लगेच स्नान करायचं पटकन. आणि विशेष म्हणजे आपल्याला देवाचं पूजन करायचं. जिथं देव, आता तिथं काय नर्मदा का सब कंकर भगवान शंकर आहे. म्हणजे असं नाही की आपण चालताना सुद्धा वाटतं की आपण आपला पाय देवावर पडतोय काय. ते गोटे राहतात ना, आपण इकडं पूजाला ठेवतो पण तिकडं असे आम्ही ज्यावेळेस किनारे चालतो तर सगळे गोटेच गोटे. म्हणजे आपण म्हणतो ना, ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा गे घडे हो, तै काया कष्टे जवळ चरणे रुतती खडे हो. ते खडे नाही राहत. भगवान शंकर आपल्यासाठी हे करतात. तसं प्रत्येक ठिकाणी भगवान शिवजी आहे. असं एकही स्थान नाही, एकही ठिकाणी का आपल्याला भगवान शंकर दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी भगवान शंकर म्हणजे कंकरच शंकर आहे ना. आणि आपण त्याच्यावरून चालायचं आहे. कधी कधी आम्हाला त्या नर्मदा मायाच्या किनारी चालायचं. आम्ही एका ठिकाणी तर खूपच गोटे लागले, दिवसभर गोटेच लागले. म्हटले संपतील कधी आता. बरं त्याच्यातून चालायचं म्हणल्यावर लय अवघड. एक वेळेस रस्त्याने चालणं खूप, पायवाटेने चालणं खूप, पण गोट्यावरून चालणं खूप अवघड. आणि एकदा असं झालं की आपले परिक्रमावाले चालले होते. सुकन्याच्या ताई पण होत्या एकट्या तिकडच्या, त्या बी आम्हाला भेटल्या होत्या. त्याने विचारलं म्हणे, अहो तुम्ही हा रस्ता एवढे गोटे का बरं काढून राहिले. असे उताराला होते असे म्हणे, एवढे गोटे का बरं काढताय म्हणे तुम्ही, एवढा रस्ता का बरं साफ करताय. काही नाही म्हणे, मैयाने सांगितले एक खूप चांगला महात्मा येत आहे, त्याच्या पायाला गोटे रुत नाही म्हणून बाजूला करायला लागले. आणि अर्धा एक तासाने आपण आलो. त्या बाबाने साष्टांग, बरं त्याने 3 किलोमीटर गोटे साफ केले होते. किती किलोमीटर? सोपं आहे का? ते नाही का तो बाबा असे गोटे साफ करीत होते. वरून डोंगरावरून गोटे पूर्ण काढीत पूर्ण रस्ता बनवला. मैया इतकी काळजी घेते. आपण आपली आई पाहिलेली राहते, परंतु जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आई आपल्याला आठवते. तुम्ही म्हणाल, आता काही लोक म्हणतात बाबा आता ना दररोज जाते हे खाऊन खाऊन कंटाळा, ते खायचं म्हणलं की फक्त 5 मिनटं पुढं चालायचं, तुम्हाला ते खायला भेटणार. मैया ती तुमची इच्छा पूर्ण करणार. आता आम्हीसुद्धा एकदा काय केलं की काही ठिकाणी, एका ठिकाणी असं आमचे भक्तगण सगळे संघच होते. बाबा म्हणे आम्हाला जिलेबी खायची. काय करा म्हटलं याला, तुम्हाला सांगितलं ते हसतच राहायचं. काय परिक्रमा आहे. अहो त्याला 1.25 महिना जिलेबीच खावा लागली. काय
काय करावं ते कटळून गेले, कुठं जातं जिलेबीच वाढायचे. म्हणजे इतकी लीला आहे मैयाची आघात की म्हणजे अक्षरशः धनवान को धन देती है, निर्धन को धन देती है. जे निर्धन आहे त्याला धन देते ती. म्हणजे अक्षरशः त्या नर्मदा किनारी आम्ही विचारलं एका ठिकाणी थांबलो, का हो म्हणलं तुम्ही? बाबा हे सगळं मैयाची कृपा आहे, आमच्याकडे काहीच नव्हतं पण आज एक झाला, पुढच्या वर्षी दुसरा मजला झाला, आता तिसरा मजला आहे ना, केवळ परिक्रमावाले आले का आम्ही त्याला थोडंसं काहीतरी देतो, पण ही मैया पाय आमच्यावर किती कृपा. निर्धन को धन देते, अज्ञानी को ज्ञान देते. जे अज्ञानी लोक त्याला ज्ञान देते, बरोबर. निर्धन को धन देते, अज्ञानी को ज्ञान देते आणि अभिमानी को मान घटाते है. जे अभिमानी आहे त्याला चूर करून टाके ती त्याला म्हणजे त्याला काही लहान पोरगच बनवते. आता आमचे संदीपगिरी बाबा आले आणि त्यांना माहिती होतं शिवगिरी बाबा जास्त चालत नाही त्यांना इथं पाठीमागे त्याच्या खोली पुढं सुद्धा एक गाडीजवळ फेटून घे थोडीशी म्हणजे त्याला वाटलं कशी चालणार आता. खरंच त्यांना वाटत होतं. त्यांनाच नाही, माधवगिरी बाबा असो किंवा संतोष बाबा म्हणे, संतोषगिरी बाबा म्हणे हां शिवगिरी बाबा आत्ता उद्या परवा आहे ना गाडीत भरकन बसतील म्हणजे. आता सगळे महात्मे असे टवकरून पाहत होते त्या परिक्रमाकडं सगळ्याचं लक्ष कोणाकडं होतं? परिक्रमाकडं होतं. माधवगिरी बाबा दररोज व्हिडिओ कॉल, संध्याकाळ झाली रात्र 7:30 वाजले तर त्यांचं कॉल यायचं, बाबा कसं काय? म्हणलं बाबा एकदम मस्त आहे, लय छान चालतंय. अजून खुशी होऊन जायची. महाराजांचंही हे बी भेटायला आले, महाराज पण 1-2 ठिकाणी भेटायला आले, आपले इथले चिचुंडी भक्त मंडळ भेटायला, सगळ्या ठिकाणी बाबा लोक भेटायला यायचे. अक्षरशः तुम्हाला सांगतो नर्मदा मैयाचं पावलोपावली दर्शन होतं. नुसतं म्हणाल तुम्ही का की अशा गोष्टी सांगू नये, परंतु नर्मदा मैयाने खूप काळजी घेतली. कधी कधी आता ह्या मैयाने परिक्रमा केली, विचारा त्यांना की मोठा हॉल असतो, समजा असं पत्रा असला ना, अशाच पत्र्यामध्ये सगळ्याला थांबावं लागतं. किंवा मग लेडीज एक जेंट्स असं काही भेदभाव नाही राहत तिथं. कुठेही मोठा कलेक्टर असो कोणी असो, अशा गाद्या टाकून द्यायचं आणि त्याच्यात पडायचं. एखादी विहीर असेल किंवा हापशा असेल त्या हापशावरच सगळ्यांनी स्नान करायचं असं राहतं. पण मैयाने आत्तापर्यंत आम्ही जेवढी परिक्रमा केली प्रत्येक ठिकाणी अशी एक स्पेशल रूम दिली की नाही भाऊ महाराजांना चालत नाही ना, मग आपल्याला गॅस वाट्यासाठी सगळं म्हणजे सगळी बाजूला रूम. अशी एकाही ठिकाणी मैयाने जनरलमध्ये आम्हाला थांबून दिलं नाही. नाहीतर सगळे आश्रम जंगली आश्रम आहे तुम्हाला सांगतो बरं, जंगलात आहे ना मैया आश्रम, आणि तिथं अशी अवस्था नाही काही, जिथं असेल तिथं थांबायचं, ते लोक सांगतील तसं. पण जेवायला मात्र अक्षरशः इतकी सेवा करतात ना आपल्या आई. आपण जसं लेकरं घरात प्रवेश केल्यानंतर सेवा करतात ना, तशी तुम्हाला गादी टाकून देणार, तुम्हाला जागेवर ते लोक तुम्हाला पाणीसुद्धा घेऊ देणार नाही, जागेवरच वाढून देणार. तुमचे ताटा काढा म्हणते, नसेल तर पत्रवाळी देणार पटकन लवकर. अक्षरशः माणूस इतकं थकलेलं राहतो ना, जिथं जेवला का तिथं फक्तच कानडा होतो झोपून जातो म्हणजे की त्याला सुचतसुद्धा नाही काय, इतकं थकलेलं राहतं. आम्ही तर पाहत राहायचो. म्हणजे 40-45 किलोमीटर ज्यावेळेस चाललो आम्ही, जंगलातून चालावं लागत, ते काही सोपं नाही. गाव म्हणजे गाव दिसत नाही, काहीच दिसत नाही, कुठं चालतो तेही कळत नाही. एका ठिकाणी असं झालं, आम्ही चाललो असताना पटकन पुढे एक ह्या मोठ्या गडावर जायचं, त्याला कोणतं गड म्हणतात आणि त्याला बरेचसे मांडवगड जायचं होतं. त्याच्या अगोदर आम्हाला एका ठिकाणी व्यवस्था पाहिजे होती, परंतु लोकांनी सांगितलं पुढं गेले जाते मग म्हणे बाबा इथं तर व्यवस्था नाही म्हणे. आता सगळ्या लोकांना असं एक जनरल मोठं मंदिर तिथंच थांबावं लागेल, आपल्याला काय करायचं. तेवढ्यात एक माणूस पळत आला, जाते मामाकडे गाडी पुढे गेली. अरे म्हणे बाबा या गाडीवर जे फोटो दिसते बाबाचं मला व्यवस्था मैयाने करायला लावली, यांच्यासाठी मला रूम द्यायला लावली म्हणे. बघा किती विशेष, किती चमत्कार आहे. त्यांनी रात्रीला 11 वाजता आम्ही गेल्यानंतर सगळी व्यवस्था करून दिली. पहाटे 5ला सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था, फार पहाटे 5लाच. आम्ही 5ला पुढं निघून गेलो तर 2 किलोमीटर पाठीमागं पळत होता ते घेऊन, की नाही तुम्हाला मैयाने जेवणच जायला लावलं, सगळ्या लोकांना जेव घातलं त्यांनी. आता विशेष म्हणजे 2 ठिकाणी भगवान शंकराची अनुभूती. आता हे बघा पौर्णिमा आहे, काल पौर्णिमा होती ना, होळी कोणी कोणी साजरी केली. 3-3 प्रदक्षिणा मारू लागतं. किती मारू लागत्या? 3, 5, 7. किती तुम्ही किती मारल्या? हां
5 मारल्या. अरे वा, लय चांगलं केलं तुम्ही. परिक्रमा केल्या ना 5. आता समजा ज्यांनी परिक्रमा केली आणि त्यांनी जर कलश भरून आणला असेल आणि त्या नर्मदा मैया साक्षात त्याच्यात येत असते, लक्षात राहू द्या. आणि त्या नुसत्या कलशाला जरी प्रदक्षिणा केली तरी प्रदक्षिणाचं पुण्य लागतं. इतकं पुण्य म्हणजे असं सांगितलेलं आहे की नर्मदा मैया पाहिली की 100 जन्माचं पाप नाश होतं. नर्मदा मैयाचं आचमन केलं तर 300 जन्माचं पाप नाश होतं. आणि नर्मदा मैया स्नान केलं तर 1000 जन्माचं पाप नाश होतं. इतकं नर्मदा मैया पवित्र आहे. नर्मदा मैयासारखं वर्णन होऊच शकत नाही नर्मदा मैयाचं. आता 2-4 जणांनी आम्हाला सांगितलं, बाबा आम्ही परिक्रमाला आलो, आम्हाला कॅन्सर होता म्हणे. कोणी म्हणायचे आम्हाला TB होता, कोणी म्हणायचे आमच्या अंगात म्हणजे शारीरिक खूप रोग होते. पण आमचे रोग बरे झाले, आम्ही आता आमच्या घरी गेलोच नाही आहे, इथंच आश्रम केलं, इथंच तुमची सेवा करतो म्हणे. म्हणजे ते घरी आलेच नाही, मैयाने त्यांना त्यांचंच करून टाकलं. असे लय ठिकाण पाहिले आम्ही. म्हणून पौर्णिमा होती काल पौर्णिमेचं आपण नैवेद्य दाखवलं असेल. आणि कालचं नरसिंह भगवंताचं स्मरण करायचं असतं. काल कोणा देवाचं स्मरण करायचं? नरसिंह भगवंतानं आपल्या 2 नखानं कोणाला फाडलं होतं? हिरण्यकश्यपूला. भक्त प्रल्हाद, काल भक्त प्रल्हादाचं स्मरण करायचं असतं. होलिका त्यांची आत्या आहे, कोणाची? भक्त प्रल्हादाची. त्याला मांडीवर घेतली, ती जळाली आणि खरी सात्विकता ह्या जगात राहिली. म्हणून तो म्हणजे वाईट शक्तीचा नाश होणं आणि चांगल्या शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करणं म्हणजे होळीचा दिवस आहे, लक्षात राहू द्या. म्हणून होळीच्या दिवसाला जास्त महत्त्व आहे, बरोबर आहे की नाही? होळी जास्त महत्त्वाची आहे. आणि होळीमध्ये 7 लवंगा वाहतात. किती वाहतात? 7 लवंग टाकायचे असतात, वेलदोडे टाकायचे असतात, खडी साखर टाकायची असते, भीमसेन नावाचा कापूर टाकायचा असतो, थोडे गहू टाकायचे असतात. विशेष म्हणजे थोडे का होईना गहू आपण टाकायचे राहतात. हे सगळं होळीमध्ये काल, आता जाऊ दे, आता पुढच्या वर्षी टाका. ते म्हणाल बाबा कालच यायला पाहिजे तुम्ही. आता गेला तो दिवस निघून, त्याला काय आता पश्चाताप करीत बसा आता. आणि म्हणून जी काही होळीची राख असते ती थोडीशी घ्यायची आणि त्याची एक पुतळी करून आपल्या घरात वर्षभर बांधायची, पुढच्या होळीला ती सोडायची. म्हणजे आपल्या घरात कुठल्याही प्रकारचं ती अरिष्ट येऊ देत नाही, वाईट शक्ती प्रवेश करू देत नाही. म्हणून होळी आता राखही राहिली नसेल, नाहीतर उद्या सकाळी पळणारच तुम्ही घ्यायला. आता सांगायचं उशिरी, राख घ्या. काय ती होळीची राख सगळ्यात पवित्र आहे. लोक ती तैतामध्ये भरतात. कशात भरतात? तैतामध्ये ती राख भरली ना तर आयुष्यभर माणसाला धोका नाही पडत, बरोबर आहे का नाही? घेऊ द्या, स्वानाराकडे जाऊ द्या. आणि म्हणून लक्षात राहू द्या, आपल्याला एकही गोष्टी माहिती पाहिजे की सगळ्यात जर पवित्र असेल तर होळीची विभूती आहे सगळ्यात जास्त. त्याच्यासारखी ताकद जगात नाही कोणत्यामध्ये, इतकी ती पवित्र असते. म्हणून होळीची राख आपल्या घरामध्ये पाहिजे, वर्षभर पाहिजे, दुसऱ्या वर्षी बदलून टाकायची. आपल्याला अक्षरशः हे नाही जमलं तर कमीत कमी आपल्याला आपल्या जीवनामध्ये होळी जशी महत्त्वाची. आम्हाला परिक्रमाबद्दल खूप सांगायचं होतं, परंतु आम्ही थकलेलोच एवढं आहे की आम्हाला परत उद्या धुळ्याला जायचं आहे. 5च मिनटं बोलणार होतो, परंतु त्यामुळे बाकीचं भजनी मंडळ वगैरे त्यांना म्हणलं कोणीच येऊ नका, तुम्ही आले का परत अर्धा तास लांबवशाल. त्याच्यामुळं त्यांना येऊ दिलं नाही. आणि परंतु आमच्या मंडळानं, आमचे ज्ञानेश्वर माऊली असो, समाधान भाऊ असो, आपले आजे सगळे पोरं आले. कृष्णान ते काही करावं नाही बाबा कार्यक्रमामध्ये आम्हाला. म्हणलं आपल्याला पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्याच दिवशी आपले नित्यनेम असतो, त्यानिमित्ताने सगळ्याला दर्शन होईल. सगळं भाविक भक्तगण आपण सर्वजण आलात, अशीच श्रद्धा. कारण पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे, लक्षात राहू द्या. कमीत कमी पौर्णिमा करा, नाही जमलं तर पौर्णिमेचं. कारण सगळे जे सण आहे ते पौर्णिमेला येतात. दत्त आपण दत्त जयंती कधी मानतो? पौर्णिमेला, बरोबर आहे का नाही? गुरुपौर्णिमा कधी मानतो? पौर्णिमेला. आजची पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा, सगळ्या जेवढ्या पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला मोठमोठ्या संतांनी अवतार घेतलेले. म्हणून पौर्णिमा करणं, 32 पौर्णिमा तरी आपण आयुष्यात केल्या पाहिजे. किती केल्या पाहिजे?
अखंड सौभाग्यवती टेकायचं असेल तर 32 पौर्णिमा आणि लग्न कार्य आपल्या घरात सुख शांतीने व्हावं वाटत असेल लेकरा बाळाचं तर त्यांनी पौर्णिमा करावं. कमीत कमी 12 पौर्णिमा म्हणजे 12 पौर्णिमा करायला लागल्या. त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रसाद भेटतो, साधू संत येतात, आशीर्वाद देतात. असाच आशीर्वाद दर पौर्णिमेला मिळत राहो अशी सद्गुरूंची चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आम्ही रजा घेऊया, कारण पुढं जायचं आहे. सकाळी लांबचा प्रवास आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून कानेगाव या ठिकाणी शिवमहापुराण कथा 16 तारखेपासून सुरू होत आहे. कानेगावला 5 वाजता मिरवणूक आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी मिरवणुकीपासूनच बाबाईच्या पालखीला यायचं आहे. कानेगावकरांचं आपण पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि आज ज्या आम्हाला 2-3 वेळेस त्या माताजी भेटल्या रस्त्याने, त्यांनी परिक्रमा केले आणि ओळख दाखवायचे. काय म्हणायचे, भाऊसाहेब दादाचे कोणी मावशी होत्या ना, हां मावशी होत्या त्या. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही लय जोरात चालते, आम्ही हळूहळू येतो म्हणे. म्हणून त्यांनी परिक्रमा केली. खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. आरतीसाठी सर्वांनी भरायचं. सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वती राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे कामना पुरती. जय देव जय. पैरा तुझे गवळी कुमारा चंदनाची ओढी कुंकुम केशराई. रे गणिता मुकुट शोभतो बरा कुंजुतेन पुरी चरणे घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय. लंबोदर पीतांबर पनिवर वंदना सरळ सुंड वक्र तोंड त्रिनयना. दास रामाचा वटपावी सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय. लवता देवी कराळ ब्रह्मांडी माळा विश्वेकंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या निर्मळ वाहे जोजोळा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. भारती व वाळू भावरती व वाळू तुझ कर्पूर गवरा. जय देव जय. विविध नैनय विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा. विधी जय उदळण चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विलाळा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावरती व वाळू तुझ कर्पूर गवरा. जय देव जय. कर्पूर गवरा बोळा. देवची हळहळते सापडली. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावरती व वाळू तुझ कर्पूर गवरा. जय देव जय. पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे विध वाचे उच्चारी. रघुकुल तिलक रामदास अंतरी. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावरती व वाळू तुझ कर्पूर गवरा. जय देव जय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय महिषासुरमर्नी व दैत्यासुरमर्नी. सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय. त्रिभुवने भुवने पाता तुझायसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवी काही. साई वाद करता पडलो प्रवाही. ते तो भक्ता लागे ते तू दासा लागे पावशील बलाई. जय देव जय महिषासुरमर्नी व दैत्यासुरमर्नी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा. क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी भोपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुन विराशा. नरहर तल्लीन झाला पदभंग जलेशा. जय देव जय दैत्यासुरमर्नी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती. माळसा जननीची देवी प्रसवले पुत्र दये गावी. जनार्दन नाम तया ठेवी त्यागी संसार आज्ञे अंधार कराया दूर प्रगट.
तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ज्यांच्या हृदयी प्रभु नाम करीतो स्वयंचारी धाम शिवाचे खरे भक्त परम उभे जो जळी तन सुजे उजळी होय पद लोळी परी चिंता भय चित्ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढूने वसतिगृह शाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञान रसुरस जय उपदेश नाम शिव घोषांत बनली जागृती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन करोनिया आरती बांधिले शिवालय कितिक भक्तीचे घडवित जो प्रतीक ज्यांचे हृदय भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेमे बोध नामतया कर्या करोनी प्रभु प्राणिती प्रेमे करोनिया आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती विठो पंढरीचा राजा नाचाला ते उपचार मन सारली पूजा आरती अनंत भुजा परिसर पळनाई निगा मटाई फुलाला भक्ती भावे लावू घेतला देई आरती अनंत भुजा विठो पंढरीचा राजा नाचला ते उपचार मन सारली पूजा आरती अनंत भुजा अनिर्वाचे शुद्ध बुद्ध उभा राहिला नीट राम जनार्दनी पायी जोडली वीट आरती अनंत भुजा विठो पंढरीचा राजा नचला ते उपचार मन सारली पूजा आरती अनंत भुजा खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमी अलंगिन अनंत भाविवाळीन मने नम तमेव माता पिता सखा तमेवं तमेव विद्या द्रवणं तमेव सर्वमदेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियं बुद्ध्यात्मनाकं प्रकृतस्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणेति समर्पयामि अच्युतं केशव राम नारायण श्रीकृष्ण दामोदर वसुदेवारी श्रीधर माधव गोपिकवल्लभ जानकीनायकरं चंद्रभजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे